बाबा कोणी आवाज नाही केला 4 दिवस सीएमला धोस मारणे 167 आमदारांना ते त्यांनी गुन्ह्याचे पुढे घातले सीएम काय सीएमचा विषय ठीक है 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 तुम्ही एक नंबर घ्या तुमच्याकडे असू द्या योगा त्याच्याकडे 90 11 11 11 जून आणि ते सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत पण ते जे कोर्टाचे सगळे जे नोटीस बिटीस जे काय आहे आणि ही आपली इथली पण आहे आणि इथली पण आहे त्याची मुंबईची पण नोटीस आपल्याला दिली तिथली पण इथे काय मी त्या जिपले साहेबांना बोललो होतो हां मग ते रीट मागून घेतो हां ते फॉर्म्युला नसेल होतं जरी रीट मला लागली मी माझे ते दाखल करणार आहे पण इनकेस जर वाटलं तर नाही ते मी करतो मीच रीट करणार हा करा ना आता काय आपल्याला हे प्रोटेक्शन तुम्हाला काय स्थानबद्ध करण्यासाठी सूचना वगैरे काहीच सूचना नाही काहीच आपल्याला कसल्याच प्रकारची नोटीस नाही ज्या लोकांना उचलून नेलं त्याला सुद्धा काहीच नोटीस नाही काहीच विषय नाही 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 तेच प्रेस घेऊ मग जर तुम्ही तकलीफ देणार असाल आमच्या लोकांचं हा एक फोन ठेवतो मी सोबत काही अडचण असली तर कुठं हा एक मोबाईल ठेवतो सोबत मी चालू आता काय म्हणतात ते काय तुम्ही त्याच्या गाडीत नेलं तिकडे तर माझ्या गाडीत बसून नेऊन जातो तुम्ही वंदे तिथं काय तुम्ही नेणार एक माझी गाडी घेऊ हा हा कुठं जिथं नाही न्यायचं तर नोटीस नाही आता ते आपण घ्यायचं तर काय नोटीस द्या ना मग दाखवा काय तुम्हाला आमच्याकडे जातो नाही नाही तुमच्या गाडीत नाही त्यांच्या गाडीत जाते पण आम्हाला दाखवा ना कशासाठी चाललेलं काय चाललेलं सीआरपीसीचं हे तर करा तुम्ही ते तुम्ही नंतर कोर्टाला विचारा नाही यायला घेऊन जाऊ द्या साहेब तुम्ही हायकोर्टाला विचारा की यांनी कसं नेलं अरे नाही हो 41 8 41 51 तरतूद करावं आपण येऊ दे ना काय करू हॅलो तुम्ही चालले घेऊन पण कशात घेऊन चालले काय चालले नियरेस्ट मीनात वकील म्हणून मला सांगा की आम्ही याच्यात ह्या गुन्ह्यात चाललो काय चाललंय त्यांच्या पत्नीला सांगा नाही तर अजून कोणाला सांगा एका दिवसाकरता 2 दिवसाकरता किती दिवसासाठी चाललंय कशासाठी चालवलं ते का डाकेखोरे का काय आहे का काय नाही नाही आमच्या माणसाला नेलं सकाळचं ते तरी सांगा विचारायचं साहेबांना मी ते एसपी ऑफिसला जातो मला साहेबाला विचारायला की आमच्या माणसाला नेलं काऊन कुठं नेलं लेडीज पाठवले मी एसपी ऑफिस आमचे लोक कुठे ठेवले ते सांगा म्हणून मी बोलत नाही ते नाशिकला नाही हा तुम्ही माणसं माझ्या समोर आणा मग मी बोलतो काय बोलायचं आता आता ताठर भूमिका साहेब एसपी साहेबांना आता पाहिजे तर पुरा महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे मी आता घराच्या बाहेर पडलो हे सगळे पोलीस आहे माझ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी का अटक केलं हे आता यांनी सांगावं मला का अटक करतात हे सांगावं माझ्या साथीदारांना कुठं दिलं ते सांगावं मी आता अटकही व्हायला तयार आहे जे काय करतील पोलीस तिथे मी तयार आहे आणि पोलिसाची शासनाची भूमिका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझी पुढची भूमिका मी सांगत नाही काय तर समाजानं तोपर्यंत फक्त शांतता ठेवा कायदा हातात घेऊ नका रस्त्यावर कोणाला त्रास होईल असं करू नका आपल्यामुळं सामान्य जनदिवस सामान्य शांततेला धोका होईल असं काही करू नका बाकी पाहू पुढं काय काय होतं ते नोटीस नाही आमच्या एकाही सहकार्याला नोटीस नाही अरे माझ्या घरी इथं 5 वाजता पोलीस आले काय संबंध आहे या कॉलनीमध्ये एवढ्या गाड्या चेक करायला दाखव रे आता दाखव लाईव्ह सकाळपासून या कॉलनीमध्ये इकडे पुरा बंदोबस्त इकडे पुरा बंदोबस्त हे काही काय आतंकवादी लपून बसले या घरांमध्ये हा करा अटक मला
मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला विनंती आहे, फक्त जोपर्यंत मी सांगत नाही शांतता ठेवा. काय होतं काय करतात पोलीस पुढे पाहून घेऊ. फक्त कायदा हातात घेऊ नका, संयम सोडू नका. आपलं आंदोलन शांततेच्या मार्गानं संविधानिक मार्गाने चालू आहे, ते संविधानिक मार्गाने चालू आहे. याला घेऊन जायचं. नाही, त्यांना कशाला घेऊन जातो म्हणून तर सांगा ना. ते घ्या मोबाईल घेऊन घरी जा रे बाळा. आम्हाला हे सांगा. थांबा ना. ते घरी घेऊन जा मोबाईल पहिले. तुम्ही पण आम्हाला नोटीस तरी तो मोबाईल घेऊन जा घरी. नाही ना, घेऊन जा. अटक करायची नोटीस नाही. यांना घेऊन चालले नाही. यांना कोणत्या गुन्ह्यात घेऊन चालले तुम्ही? चौकशीसाठी कशात चालेल ते सांगा ना आम्हाला. आंदोलनाबाबत चौकशी अरे आम्हाला हायकोर्टात जायचं असं काय करता? आम्ही कसं दिलेली सांगणार? 168 नोटीस 168 मध्ये नाही, आता जी घेऊन चालले तुम्ही कोणत्या गुन्ह्यात चालले? कोणत्या गुन्ह्यात चालले, कशासाठी चालवलं काय मग सांगा ना. तुमचं आमचंच मागे विनाकारण काय घेणं आणि देणं. इकडे ना गाडी सुद्धा आहे. अरे 168 मध्ये अरेस्ट नाही करता का तुम्हाला? चर्चा करू आम्ही. कोण म्हणतं? तुम्हीच म्हणता तुम्ही घेऊन चालले साहेब, मग. आमच्या माणसं अटक करून दिली. ते अटक नाही केलं ते काही वरिष्ठ आहेत ना त्यांना बोला नाही तर मग. 4 वाजता तुम्ही माणसं उचलून नेले. कसे नेले, कोणत्या कायद्यात तुम्ही नेले? आमच्या मागं नाही, माझ्या घरी नाही, 5 नाही, वाजेपासून हा फोन काटा कोणत्या कारणात आहे? येऊ दे ना. इकडे दाखव रे. इथून तिथून पोलिसला गाडी येऊ दे ना. 1 किलोमीटर माझ्या घरावर कशाबद्दल आहे? असं थोडंच असतं. माझ्या घरी हा 5 वाजेपासून इकडे दाखव रे. 5 वाजेपासून माझ्या घरातून असं नसतं ना. एका आतंकवादी आहे का काय, काश्मीरहून आला का पाकिस्तानहून आला. बांधवांना हा फौज फाटा इथं दिसतो, याच्यापेक्षा 1000 पट तिकडे आहे. कॉन्स्टिट्यूशनचं हे उल्लंघन फक्त आहे. ह्या कॉलनीत बंदोबस्त आहे, बाहेर बंदोबस्त वेगळा आहे. दुसरं काहीच नाही. मिसयूज ऑफ पॉवर, मिसयूज ऑफ पॉवर. आपण स्वतः विधिज्ञ आहात. हो मग आणि म्हणून. साहेब एक गोष्ट आहे, माननीय कलेक्टर साहेबांनी हा त्यांनी 163 ची नोटीस दिली. हा नाही ना माननीय तुम्ही कलेक्टर detention साहेबांनी करू लागले संचारबंदी ना. लागू केलेली केले आहे. ना मग इथं काय ते घरात बसलेले ना. कुठं घरात आहे वय मग हे बोललं बाहेर. संचारबंदी राहा बघ. चला बघ. आला बसून तुम्ही आम्ही बघतो चाललो आम्ही हायकोर्टात येऊ नका बाहेर. संचारबंदी आमच्या पद्धतीने आतंकवादाचं सामाजिक काम करायचं नाही. आपली गाड नाही आहे 7 आतमध्ये. चला म्हणजे चला आपण काय पंक्तीला जेव्हा थोडं चाललं तिथं. म्हणजे आम्हाला हायकोर्टात चालू नाही, आता तो परवा काय लागेल ना, काय आणि मग मागच्या डेट मध्ये काय करतो आज झालं तर झालं, हे झालं आपण पाच नाही करू. रोज आम्ही देतो. गडबडमध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही ऐका, तुम्ही घरात थांबा. ते जातो ना साहेब, काय करतात पाहू ना. नाही ना साहेब, तुम्हाला लिगली ऐकायला करायचं काय काय गोष्टी काय करणार नाही तुम्हाला नाही, स्थानिक माझी लोकं सुट्टी पकडून दिली साहेब त्यांनी. देते मी. देऊन टाका पुढे. कुठं नेली सुट्टी काय नाशिकला. हे धारकाचे
मी चहा नाही घेत हो. पाचशे पोलीस बाहेर आलेले आता चला 172 BNS प्रमाणे ताब्यात चला नोटीस घ्या लेखी पोलीस माझ्या घरी येऊन घेऊन चालले महाराष्ट्र सर बंद करा बंद करा आदेश वो उल्लंघन कर दिया 12 आएगा सर